विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे आहे श्री शमी विघ्नेश मंदिर। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात आदासा या ठिकाणी टेकडीवर हे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे। विदर्भातील अष्टविनायकांपैकी प्रथम क्रमांकावर असलेली ही गणेश मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे। गेटमधून आत गेल्यावर विविध मंदिरे दिसतात। सर्वात आधी हे शिव मंदिर। मंदिराकडे जाताना दोन हत्तींचे शिल्पे आपले स्वागत करतात आणि समोर दिसतो हा भव्य गणेश मंदिर। मंदिराच्या कळसावरील भगवा झेंडा आणि त्याखाली जणू माकडेच तिथे बसून आहेत असे माकडांचे शिल्पे आपले लक्ष वेधतात। समोर हे छोटे मंदिर आहे आणि बाजूलाच 12 ज्योतिर्लिंगांचे मंदिर। मुख्य द्वारात भव्य गणेशजींचे दर्शन होते। आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती, पण मूर्ती खरंच उंच आहे, जवळपास 6 मीटरची आहे। आदासामधून या पायऱ्यांनी आपण वर चढत येऊ शकता। दर्शन करून झाल्यावर मंदिराबाहेर इतरही काही मंदिरे बघायला मिळतात। हे मंदिर 4000 वर्षे जुने आहे आणि गणेशजी स्वयं इथे प्रकटले होते। पुन्हा काही मंदिरे इथे बघायला मिळतात। हे पाताळेश्वर मंदिर आणि त्यामागे आहेत हे विविध समाधी मंदिर। समोर एक यज्ञशाळा देखील आपल्याला बघायला मिळते आणि हे आहे मनोहरगिरी महाराजांचे समाधी मंदिर। हे भव्य मंदिर आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर। समोर गेल्यावर एक दुर्गा माता मंदिर आहे आणि त्याच बाजूला कालभैरव मंदिर सुद्धा आहे। बऱ्याचशा मंदिरांचे जीर्णोद्धार सुरू आहे। बाहेरच्या परिसरात नागदेवतांचे शिल्पे सुद्धा आहेत। मंदिराबाहेर जेव्हा आपण पार्किंगकडे जातो तिकडे एक भव्य श्री महारुद्र हनुमान मंदिर आहे, जिथे हनुमानजी निद्रावस्थेत आहेत। तर असा हा एकंदरीत आदासाचा मंदिर परिसर। अष्टविनायकांचा मान असल्यामुळे आणि अदोष तसेच जागृत गणेशजीमुळे इथे रोजच भाविकांची वर्दळ असते। तर मग तुम्ही कधी देताय भेट?